भारत हा आपण कृषीप्रधान देश म्हणतो, परंतु आज रासायनिक खतांचं आणि औषधाचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की त्यामध्ये समाजामध्ये अनेक प्रकारचे रोग, कॅन्सर सारखे दुर्धर रोग आज होत आहेत लोकांना. नमस्कार सर. नमस्कार. मला नाव सांगा सर तुमचं पूर्ण. माझं नाव राधेश्याम दिगंबर कुलकर्णी, अहिल्यानगर. 3 दिवसामध्ये काय काय इथलं शिकलात, तुम्हाला पंचगव्याचं काय शिक्षण मिळालं इथं? गाव रक्षिती रक्षिता. तर आपण गायीचं रक्षण करत नाही तर गोमाता आपल्या सगळ्या या समाजाचं रक्षण करते हे आपल्याला माहीत होतं, पण प्रत्यक्षात या मोरया गोसंवर्धनमध्ये आल्याच्या नंतर आदरणीय प्रत्येकजी भिडे गुरुजी यांच्याकडून शिकायला मिळाले. विशेषत्वाने शारीरिक व्याधींच्या संबंधाने गुरुजींनी अत्यंत बारकाईने सगळ्या गोष्टी शिकवल्या. पंचगव्य धृत, पंचगव्य धनवटी हे खूप सोप्या पद्धतीने बनवता येऊन आपलं आरोग्य संपन्न आपल्याला करता येऊ शकतं. अग्निहोत्र ऐकून आहोत सगळेजण. ते अग्निहोत्रासाठी शहरी भागात राहणाऱ्या लोकांना गाईच्या गोवऱ्या किंवा जे तूप किंवा त्यामध्ये असणारे आवश्यक घटक मिळत नाहीत. तिथं अग्निहोत्रासाठी आवश्यक असणाऱ्या धूपकांड्या आपण या ठिकाणी तयार करतात. त्याच्यानंतर सौंदर्य प्रसाधनाच्या साठीने आवश्यक असणारे जे काही लेप आहेत तर ते लेपही या ठिकाणी बनवत शिकवलेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या गोष्टीचा आपण विचार करू शकत नव्हतो की ह्या इतक्या सुबकतेने आणि सुंदरतेने कमी वेळात आपण बनवू शकतो. जे शेतीसाठी आवश्यक असणारे कीटकनाशक असतील, त्यानंतर जमिनीचा पोत सुधारण्यासाठीचे जे औषधे असतील ते कसे तयार करायचे आणि कमी खर्चामध्ये आपली शेती समृद्ध कशी करता येईल या बाबतीत अत्यंत सुंदर पद्धतीने या मार्गदर्शन या ठिकाणी या पीसी कोर्समध्ये गुरुजींनी केलेलं आहे. पण सगळीकडे जर पाहतो तर मला काम नाही अशी म्हणणारी पिढी आपल्याला सगळीकडे दिसते, परंतु जर नीट लक्ष देऊन आपण ह्या गोसेवेच्या कामात, गोसेवाच म्हणावं लागेल त्याला, गोसेवेच्या ह्या माध्यमातून जर आपण कार्य करायला सुरुवात केली तर स्वतः चांगला एक उद्योजक बनू शकतो, चांगला एक व्यावसायिक बनू शकतो आणि स्वतःचं उद्योग व्यवसाय करीत गोमातेची सेवा करून आपण स्वतः समृद्ध होत इतरांचं आरोग्य समृद्ध करू शकतो. त्याचबरोबर समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आदर्श आपण प्रस्थापित करू शकतो, असं मला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिकायला मिळालेलं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.